हे गाईज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. फायनली मी माझ्या गावाला पोचली आहे गाईज. तर चला, मी घरी चालले. फ्रेश वगैरे होऊन मस्तपैकी आपण मार्केटमध्ये भेटूया. आणि मी फ्रेश होऊन आता मार्केटला जाणार आहे. तिथलं तुम्हाला बाजार दाखवते कसं असतं. ठीक आहे, तर चलो मार्केट. तर फायनली गाईज मी मार्केटमध्ये आलेली आहे. तर मी व्हॉइस ओव्हर करते आहे गाईज. खूप असं गर्दी काय ऐकायला येत नाही, बोलता पण येत नव्हतं म्हणून. तर बघा गाईज, हे आपल्याकडे वजन करून देतात 1-1 किलोचं. आमच्या गावाकडे 1 किलोचं माप आहे बघा गाईज. असं त्या डब्यामध्ये माप करून देतात. 1 किलो 2 किलोचं असं माप असतं गाईज. आपल्याकडे कसं वजन काटा असतं, इकडे असं जास्त तर वजन काटा यूज करत नाही. ते असं डब्याने माप करून देतात बघा. एवढे सारे डाळ घेतलेले आहेत गाईज आपल्या घरच्यासाठी. तर अजून तुम्हाला दाखवते मी काय काय घेत आहे. बघा गाईज, कसं भेटतं ते सर्व काही भेटतं आणि चांगलं पण आहे गाईज. तर बघा कसं माप आहे. इथं असा बाजार आहे. तर हे बाजार आमच्या कर्नाटकमध्ये आहे. जनता बाजार आहे गाईज. तर बघा पानं मस्तपैकी. बघा गाईज, मी व्हिडिओ काढत होते, व्हिडिओ शूट करत होते. त्या अंकलने मला बोलवलं. म्हटले आमचं पण शूट करा गाईज. लिटरली सांगते, चांगलं वाटतं. तर त्यांनी माझं चॅनलचं नाव विचारलं गाईज. तर मी कन्नडामध्ये बोलले. तर ठीक आहे बोलले. तर मी बघतो असं पण बोलले. तर पान बघा किती मस्त आहे गाईज. वाव. तर चला, अजून काय घ्यायचं आहे दाखवते. तर देवाला जायचं आहे म्हणून तिकडं स्वयंपाक करायला हे सगळं घेत आहे गाईज. तर पोळ्या वगैरे बनवायचं असतं तिथं. तर बघा हे सगळं मम्मी घेत आहे. तर मी सगळं शूट करत आहे गाईज तुमच्यासाठी फक्त. ठीक आहे. तर बघा गाईज. हां, आणि मी आता थोडंसं कन्नಡ बोलते गाईज. ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತು ಜನತಾ ಬಜಾರ್? ಇದು ಜನತಾ ಬಜಾರ್ ಗಾಯ್ಸ್. ಇದು ಜನತಾ ಬಜಾರ ಐತಿ. ನಾನು ಅನ್ಸೋ ಮಟ್ಟಿಗೆ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಕೇಳಿದ್ದೆ ನಾ ಇದು ಪ್ಯಾಟಿ ಹೆಸರು ಏನೈತಂತ. ತೊ ನೋಡ್ರಿ, ಚಲೋ ಐತ್ರಿ ಗಾಯ್ಸ್. ನನಗಂತರೂ ಹುಬ್ಳಿಗೆ ಬಂದ್ರೆ ಇದೆಲ್ಲ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ತಿರುಗಕ್ಕೆ चलो ಅನ್ಸೈತೆ ನೋಡ್ರಿ ಗಾಯ್ಸ್. तो चलो गाईज. देखो अभी गाईज बघा, ह्याला काय म्हणतात, सुपारी. बघा गाईज आमच्याकडे कसं विकतात. तर किती मस्त पान सुपारी मस्तपैकी बघा कसं झटकेपट बांधून देतात गाईज. तर हे सगळं देवासाठी घ्यायचं आहे, म्हणजे तिथं परडी भरायला लागतं. तर म्हणून. आणि हां, हे भाजी मार्केट तिथंच आहे सगळं. तिथंच एकीकडेच भेटतं गाईज. बघा मिरच्या, वांगी, कोबी मस्तपैकी. बघा गाईज, काय मस्त फ्रेश भाजी गाईज. आणि सस्ता पण मस्तपैकी. बघा ना गाईज, काय मार्केट आहे बाबा. हां, आणि गाईज तुम्हाला सांगते, इथं ओल्ड एज लोक पण विकतात गाईज. त्यांना सल्यूट आहे. एवढे एज झालं तरी ते लोक विकतात यार. खरंच लिटरली मानायला पाहिजे गावाकडं. बघा गाईज, आणि हे दिसत आहे का तुम्हाला गाईज? हे काय बोलतात, टोकरीमध्ये ठेवलं आहे ना, ते 10-10 रुपये, फक्त 10-10 रुपये. तुम्हाला पहिलं सगळं दाखवते गाईज. तुम्ही बघा, एन्जॉय करा मस्तपैकी. तर चला, मी तुम्हाला अजून दाखवते. हे बघा गाईज, हा मुलगा कसा बघत होता, मी शूट करत होते. तर बघा गाईज, हे माझी मम्मी घेत आहे. मी, माझी मम्मी, माझा भाऊ आणि माझी भाची लोकं आहेत. घ्यायला आलो आहे. कांद्याची पात, मेथी वगैरे घेत आहे मस्तपैकी. तर बघा, माझी मम्मी आता वांगे घेत आहे गाईज मस्तपैकी. बघा ना, किती मस्त फ्रेश आहे गाईज. बघा टमाटे वगैरे, हे बघा हे घेतलं आहे. तर बघा गाईज, आणि हे टोकरीमध्ये ठेवलेलं बघा 10-10 रुपये, फक्त 10 रुपयाला एवढ्या मिरच्या येतात बघा गाईज गावाकडे. आणि आपल्या पुण्यात, हो माय गॉड, एवढे 30 रुपयाचे असेल आपल्याकडे. चला, तर कांदा पण घेतला. हां, आणि ह्या टोकरीमध्ये ठेवलेलं बघा, छोट्या छोट्या वाट्यामध्ये लिंबू ठेवलेलं 20 रुपयाचे आहेत. तर चला, हे बघा आजी कशी विकत आहे बघा गाईज. सल्यूट आहे या आजीला. खरंच बघा कसं एवढ्या उन्हामध्ये विकत आहेत गाईज. तर माझा भाऊ ॲक्च्युली दुसरीकडनं घेत होते. मी ह्या आजींना बघून म्हटलं चला आपण आजीकडनंच घेऊया. आजी थोडेसे बोलल्या. आणि आंबे पण घेतले गाईज. बघा, मला तर हे असले आंबे खूप आवडतात गाईज खायला. तर बघा कसं मस्तपैकी खरेदी केलेली आहे गाईज. आणि चला, आता बघा हे फुलं. वाव, आय लव्ह फुलं. कर्नाटकमध्ये आलं तर मी फुलांना सोडत नाही गाईज. फुलं घेऊनच जाते मस्तपैकी. बघा ना, काय फ्रेश फुलं आहेत. बापरे, मला तर खूप आवडतात. ನನಗಂತರೂ ಸಖತ್ತಾಗಿ ಇಷ್ಟ ತಲೆಯಾಗ ಹೂವು ಹಾಕ್ಕೊಳ್ಳೋ गाईज. आणि आमच्याकडे बघा कसं देतात फुल, हाताचा माप असतं. आपल्याकडं असं कट करून देतात ना, तर आमच्याकडं असं हाताने माप घेऊन देतात गाईज. तर बघा, हे काहीतरी 50 का 60 रुपयाचे फुलं आहेत. देवासाठी घेतलेलं आहे गाईज. आणि हे फुलं बघा ना, काय वास आहे गाईज ह्याला मस्तपैकीच. तर बघा गाईज, आम्ही लिटरली सगळं घेतलेलं आहे. फायनली सगळं घेतलेलं आहे गाईज. तर चला निघूया घरच्यासाठी. तर बघा गाईज, खूप ऊन आहे कर्नाटकमध्ये. बापरे, तहान लागली आहे म्हणून म्हटलं चला रस प्यायला.
जाऊया रस प्यायला ये म्हटलं. माय थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज. व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब.